कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. देशात उद्या 295 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार. युद्धादरम्यान संरक्षणाच्या पद्धती स्पष्ट करणार. विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण द्या. नागरिक सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश. अलर्टसाठी सायरन वाजवण्याच्याही सूचना. महाराष्ट्रातील 3 शहरं सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील. मुंबई, उरण, तारापूरचा कॅटेगरी 1 मध्ये समावेश, तर ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवडचा कॅटेगरी 2 मध्ये समावेश. जम्मू काश्मीर, दादर, नाशिक, नागपूरसह देशभरातील अनेक शहरांमधील शाळांमध्ये सायरन वाजवून तपासणी. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह अनेक शहरांमध्ये ठिकठिकाणी सायरन लावले. मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांच्यात 40 मिनिटं बैठक. पंतप्रधान मोदींची बैठकांची मालिका सुरूच. मॉकड्रिल संदर्भात गृह मंत्रालयाची राज्याच्या सचिवांसोबत 3 तास बैठक. मॉकड्रिलचा देशभरातील तयारीचा आढावा घेतला. संभाव्य अडचणींच्या पडताळणीबाबत चर्चा. बैठकीनंतर सचिवांची माहिती. शहबाज शरीफ कुठे आहेत? पाकमध्ये पत्रकारांचा प्रश्न, तर पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत. उपपंतप्रधान इशाक दारचं उत्तर. पाकिस्तानच्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या. पाक मंत्री आणि खासदारांची दांडी. देश युद्धाच्या उंबरठ्यावर असताना सरकार गंभीर नाही. मौलाना रहमाननं पाक सरकारला धारेवर धरलं. UNSC मधील पाकिस्तानचा दावा फोल. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतंही अधिकृत निवेदन नाही. आमचं उद्दिष्ट साध्य झालं, पाकनं केला होता कांगावा. अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली. भारतीय नौदलही सतर्क. चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय. भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद. पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त. पहलगाम हल्ल्याआधीच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर मोदींचा काश्मीर दौरा रद्द. मग सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाही? मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल. पाकिस्तानी आर्मी जनरल असीम मुनीरला भारताच्या हल्ल्याची भीती. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीनं उत्तर देऊ, असीम मुनीरची पोकळ धमकी. युद्धाच्या भीतीनं भितरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर. भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षेपणास्त्रांमध्ये वाढ. DRDO नौदलाकडून स्वदेशी बनावटीच्या MIGM माइनची समुद्रात यशस्वी चाचणी. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर सुरक्षा निर्बंध वाढवले. देशासाठी लढायला तयार. जैसलमेरच्या सादे गावातील मेंढपाळांचा निर्धार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या. सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. अहिल्यानगरमध्ये अहिल्या देवींच्या नावानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करणार. मुलींसाठी खास ITI तयार करण्याचाही निर्णय. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 1 रुपयात पीक विमामुळे 6,000 कोटींचा भूर्दंड. बनावट अर्ज करून पीक विमा लाटल्याचे प्रकार उघड. बेस्टच्या तिकिटात या आठवड्यापासून वाढ होण्याची शक्यता. भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला BMC पाठोपाठ परिवहन प्राधिकरणाचीही मंजुरी. मुंबईत तूर्तास पाणी कपात नाही. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा. मुंबई महापालिकेची माहिती. पाणी कपातीपासून मुंबईकरांना तूर्त दिलासा. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा. तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागात गारपिटीनं नुकसान. राज्यावर पावसाचं सावट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा. विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून गारपीट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.